एक राजा असा चाललेला होता, एकाने पोपट पाळलेला होता आणि तो पोपट फार गोड गोड बोलत होता. प्रधान बरोबर होता. राजाने स्तुती करायला सुरुवात केली. काय पोपट आहे, काय गोड गोड बोलतो, किती चांगलं बोलतो, या बसा, राम राम, किती चांगलं बोलतो. प्रधानाने सांगितलं, सरकार हा गुण त्याचा नाही, ज्याच्या संगतीमध्ये आहे त्याचा गुण आहे. हे कसं काय? मला 6 महिन्याची मुदत द्या. त्या प्रधानाने 2 पोपटाची पिलं आणवली. एक पिल्लू दिलं मोठ्या विद्वान माणसाच्या घरी आणि दुसरं पिल्लू दिलं खाटकाच्या घरी. लहानपणापासून ते पिलं वाढायला लागली. 6 महिने झाल्यानंतर त्या प्रधानाने सांगितलं, चला सरकार, संगतीचा परिणाम दाखवतो. पहिल्यांदा गेले ते विद्वान माणसाच्या घरच्या पोपटाकडे. तो गोड गोड बोलायला लागला, या बसा, राम राम बोलायला. नंतर ज्या खाटकाकडे तो पोपट ठेवला होता त्याच्या घरी गेल्यानंतर, धरो, मारो, पकडो, खिंचो, काटो. राजाला म्हटल्यानंतर राजाने उपसली तलवार. तलवार उपसल्यानंतर सांगतात, प्रधानाने सांगितले, थांबा, त्या पहिल्या पोपटाकडे जाऊ. पोपटाकडे गेल्यानंतर तो सांगायला लागला, राजा, गवेषणानां सशृणोति वाक्यम अहम राजन वचनम मुनीना न तस्य दोषो न च मद गुणो वा संसर्गजा दोष गुणा भवंती. त्याचा दोष नाही आणि माझा गुण नाही, जसा सहवास असावा तसं घडतं. विठ्ठल.